नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल माहिती बघत होतो की ते उत्कृष्ट वक्ते, कवी आणि हुशार विद्यार्थी होते, ज्यांनी संसदेवर आणि जनतेमध्ये आपला प्रभाव पाडला होता। त्यांनी अतिशय उत्कृष्ट भाषणं केली होती की ज्यामुळे खुद्द जवाहरलाल नेहरू म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान यांनी त्यावेळेला भविष्य सांगितलं होतं की एक ना एक दिवस हे भारताचे पंतप्रधान होतील। इतकी त्यांची भाषणं अतिशय उत्कृष्ट असत। त्यांनी राष्ट्रधर्म आणि पांचजन्य ही मासिकं सुरू केली। त्या मासिकांमध्ये राष्ट्राभिमान, धर्माभिमान आणि समाज जागृती करणारे लेख केले आणि ते संपादनाचं काम किंवा संपादकाचं काम त्यांनी सुरू केलं आणि त्या संपादकातनं किंवा पत्रकारितेतून त्यांना राजकारणात जावं असं वाटलं आणि ते राजकारणी झाले आणि त्यामुळेच लोकसभेवर आणि राज्यसभेवर अनेकदा निवडून आले। त्यामुळे राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवला। मग राजकारणामध्ये जनतेला का त्यांना महत्त्व द्यावंसं वाटलं? कारण जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली। अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी आपल्या वक्तृत्वाचा फायदा घेतला आणि उत्तम भाषणातून त्यांनी कोणत्याही प्रकारचं गैर बोलणं न करता आपल्या मर्यादा सांभाळत त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सरकारपुढे मांडले आणि सरकारकडून त्यासाठी जनतेला मदत मिळवून दिली। अशा प्रकारे त्यांनी देशाचा संसार करणं पसंत केलं। स्वतःचा वैयक्तिक संसार न करता देशाचा संसार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। त्यांची पहिली कविता ही वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 10वीत असताना त्यांनी केली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू जीवन पद्धतीवरती त्यांनी ती कविता केलेली होती। इतका त्यांच्यामध्ये देशभक्ती मुरलेली होती किंवा देशाबद्दलचं प्रेम प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये होतं। ते जनसंघाचे आणि त्यानंतरच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले। आता जनसंघ हे काय होतं? तर जनसंघ हा जनतेसाठी निर्माण केलेला संघ होता, जो स्वातंत्र्याच्या पूर्वी निर्माण झालेला होता। म्हणजे जेव्हा हे तरुण होते, शिक्षण घेत होते, तेव्हाच ते जनसंघामध्ये गेले आणि त्यानंतर ते विरोधी पक्षामध्ये राहिले। का विरोधी पक्षामध्ये राहिले? कारण स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सत्तेवरती आली, त्यामुळे भारतीय जनसंघ हा विरोधी पक्ष म्हणून काम करत होता। नव्याने स्थापन झालेला काँग्रेस हा पक्ष सत्तेवर आला आणि सत्तेवर आल्यानंतर 1975 साली इंदिरा गांधी, ज्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या, त्यांचं सरकार 1975 साली भारतावरती निर्माण झालं आणि त्यांनी आणीबाणी जाहीर केली। आणीबाणी म्हणजे काय? तर नैसर्गिक आपत्तीला विरोध करण्यासाठी म्हणून त्यांनी केलेली ती आणीबाणी होती। तर ती जी आणीबाणी होती त्या आणीबाणीला ह्या जनसंघानं खूप विरोध केला आणि तो विरोध केल्यामुळे जनतेनं ह्यांचं सरकार निवडून दिलं। काँग्रेसचं सरकार न निवडता त्यांनी जनतेनं आपल्या प्रश्नांना उत्तरं मिळवणारं असं भारतीय जनसंघाचं सरकार निर्माण केलं आणि त्यामुळे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले। जेव्हा मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले तेव्हा त्याच कालावधीमध्ये दिल्लीमधून लोकसभेवरती वाजपेयी निवडून आले आणि भारताचे परराष्ट्र मंत्री झाले। जेव्हा ते परराष्ट्र मंत्री म्हणून होते तेव्हा त्यांनी चीनशी चांगले संबंध मिळवण्याचा प्रयत्न केला, कारण 1962 साली भारत आणि चीन युद्ध झालं, ज्यामध्ये चीननं आक्रमण करण्याचा
प्रयत्न केला. मग चीन आजही आपण बघतो की चीनचं आक्रमण कधीही भारतावरती होईल अशी स्थिती असते. मग तसंच त्यावेळेला सुद्धा होतं. मग चीनमध्ये आणि भारतामध्ये चांगले संबंध निर्माण व्हावे ह्यासाठी त्यांनी परराष्ट्रमंत्री असताना प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तान ह्या आपल्या शेजारच्या देशाला सुद्धा भेट दिली आणि तिथे सुद्धा चांगले संबंध कसे निर्माण होतील ह्यासाठी प्रयत्न केला. 1971 साली जसं 62 साली चीन आणि भारत युद्ध झालं, तसंच 1971 साली भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं की ज्याच्यामुळे आपल्यामधले व्यापार जो होता तो व्यापार बंद होता. त्या व्यापाराला चालना मिळावी किंवा व्यापार पुन्हा सुरू व्हावा म्हणून परराष्ट्रमंत्री असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी खूप प्रयत्न केले. त्याचबरोबर त्यांनी कॉन्फरन्स ऑफ द डिसआर्मामेंट म्हणजे निशस्त्रीकरण परिषद म्हणजे कुठल्याही देशानं लढण्यासाठी शस्त्रांचा वापर कसा करावा ह्या संदर्भामध्ये जी परिषद निर्माण केली होती किंवा परिषद म्हणजे जी चर्चा घडवून आणली होती, त्या चर्चेमध्ये भारत देशाचं प्रतिनिधित्व रिप्रेझेंटेटिव्ह कोण होतं तर माननीय वाजपेयी हे होते की ज्यांनी भारताची भूमिका किंवा भारताबद्दल चांगली माहिती संपूर्ण देशाला दिली की आम्ही अणुबॉम्ब किंवा अणु कार्यक्रम का निर्माण करतो. जे अणुबॉम्ब आम्हाला कुणावरती तरी राष्ट्रावरती टाकायचे म्हणून नाही, तर आमच्यामध्ये सुद्धा उद्या युद्ध झालं तर आमच्याकडे सुद्धा युद्धाची तयारी म्हणून अणुबॉम्ब आमच्याकडे सुद्धा निर्माण करण्याची आमची क्षमता आम्हाला वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी संपूर्ण जगाला सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केले. नंतर 1977च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केलं. आता संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे काय की संपूर्ण समान विचारांचा संघ, जे अनेक देशांमध्ये अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जे कोणते देश आहेत जगामधले त्या देशांचा एक संयुक्त राष्ट्रसंघ आहे की ज्याच्यामध्ये कोणताही प्रश्न चर्चा केली जाते. मग ही चर्चा होताना इंग्रजीमधून न होता त्यांनी हिंदीमधून ते भाषण केलेलं आहे. इतकं त्यांचं वक्तृत्व चांगलं होतं. आणि 1979मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती भारत सरकारनं कारवाई केली म्हणून जनसंघ त्यातून बाहेर पडला आणि संघाच्या ऐवजी भारतीय जनता पक्ष असा नवीन पक्ष त्यांनी स्थापन केला. का स्थापन केला? कारण मोरारजी देसाई यांचं सरकार खूप कमी कालावधीसाठी टिकलेलं होतं. मग त्यातनं जेव्हा ते बाहेर पडले, त्या जनसंघातनं बाहेर पडले, तेव्हा त्यांनी लालकृष्ण अडवाणी किंवा भैरोसिंग शेखावत हे जे माननीय मंत्री आहेत त्यांच्याबरोबर मिळून 1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. की आज आपण बघतो की दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचंच सरकार आहे, ज्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आहेत. मग तो जो भारतीय जनता पक्ष आहे तो भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे निर्माण करण्याचं काम हे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेलं आहे. परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी राष्ट्रसंघात हिंदीला मानाचे स्थान मिळवून दिले. की मी जे आत्ता सांगितलं की हिंदीतून त्यांनी भाषण केलं की राष्ट्रसंघामध्ये संपूर्ण देशांच्या संघामध्ये जेव्हा बोलायचं असतं तेव्हा इंग्रजीला पहिला मान असतो, पण असं असूनसुद्धा त्यांनी भारताची भाषा किंवा राष्ट्रभाषा म्हणून हिंदीला मानाचं स्थान मिळवून हिंदीतून त्यांनी सगळं भाषण केलं. 1996 साली पंतप्रधानपद त्यांच्याकडे चालून आलं. 96 साली त्यांना पंतप्रधान पद म्हणून मिळालं. मग पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधान हा देशाचा पहिला नागरिक आहे आणि ज्याच्यावरती देशाची खूप मोठी जबाबदारी असते. मग ते झाल्यानंतर ती जबाबदारी त्यांना मिळाल्यावरती त्यांनी काय प्रयत्न केले तर सर्वांगीण विकास केला. सर्वांगीण म्हणजे सगळ्या बाजूनं विकास करण्यासाठी त्यांनी
प्रयत्न केला. जे जे आहेत, गरीब आहेत, श्रीमंत आहेत, जे कोणी असतील, उद्योजक असतील, तर त्या सगळ्यांसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि सर्वांगीण सगळ्यांचा विकास म्हणजे प्रगती केलेली आहे. मग विकास करण्यासाठी त्यांनी काय काय केलं, तर भूक, भय आणि भ्रष्टाचार या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. आता पहिली आपली प्राथमिक गरज कोणती असते, तर अन्न, वस्त्र, निवारा. अन्न म्हणजे भूक ही सगळ्यात पहिली गरज आहे. त्याच्यानंतर वस्त्र म्हणजे कपडे आणि निवारा म्हणजे राहण्यासाठी जागा. मग कोणत्याही माणसाच्या ह्या प्राथमिक पहिल्या गरजा आहेत की पहिल्या ह्या तिन्ही गरजा प्रत्येक माणसाच्या भागवल्या गेल्या पाहिजेत. मग ही जी भूक आहे, तर भूक म्हणजे काय, की प्रत्येकाला अन्नधान्य मिळालं पाहिजे. कोणीही जेवणासाठी भिकारी होता कामा नये, अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केले की आपल्या अन्नधान्यामध्ये कशी वाढ होईल, जास्तीत जास्त लोकांना कमी किमतीमध्ये अन्नधान्य कसं मिळेल, ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पुढे भय. भय म्हणजे काय, तर भीती. आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती कोणती असते, की कोणतंही दुसरं राष्ट्र आपल्यावरती आक्रमण करेल का, अशा प्रकारची भीती असू शकते. मग तशी भीती आपल्याकडे युद्ध झाल्यामुळे आपल्या भारताला कायम स्वरूपामध्ये ती भीती आहे की अशा प्रकारे की कोणतंही आपल्या शेजारचं राष्ट्र कधीही आपल्यावर युद्ध करेल किंवा आपल्या कोणत्याही कुरापती काढेल, अशा प्रकारची भीती जी जनतेमध्ये होती ती नष्ट करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, तर आपल्याला सैन्यामध्ये सामर्थ्य आणण्याचा प्रयत्न केला. आर्मीमध्ये जे आपलं जे सैनिक आहे, तर ते सैनिक जास्तीत जास्त प्रगती करू शकतील किंवा सैन्य जास्तीत जास्त भारताचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न होईल त्यांचा, अशा प्रकारे त्यांनी सैन्यामध्ये सुधारणा केलेल्या होत्या. म्हणजे आपल्याला युद्ध झालं तरी भीती असणार नाही, आपणच ते युद्ध जिंकू, अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केला. जसं कारगिल युद्धामध्ये भारतीय सैन्य जिंकलं. कारण का, तर आपल्यामध्ये अनेक शस्त्रास्त्र नवीन नवीन निर्माण झाल्यामुळे, त्यांची निर्मिती झाल्यामुळे आपण नक्कीच दुसऱ्या देशावर विजय मिळवू शकतो आणि त्यांची जी भीती आहे, दुसरा देश आपल्यावरती आक्रमण करेल, ती भीती नष्ट करण्याचं काम त्यांनी पंतप्रधान झाल्यावरती केलं. पुढे भ्रष्टाचार. आचार म्हणजे काय, तर वागण्याची पद्धत, त्याला आपण आचार म्हणतो. शिष्टाचार, सदाचार. सदाचार म्हणजे चांगला आचार किंवा चांगलं वागणं. शिष्टाचार म्हणजे काय, की पाळण्याचे नियम. म्हणजे आपण वर्गामध्ये गेलो तर आपण काय म्हणतो, मे आय कमिंग मिस, असं आपण म्हणतो, लगेच डायरेक्ट आपण वर्गात जात नाही. मग हे जे आहे त्याला शिष्टाचार असं म्हणतो आपण. मग भ्रष्टाचार म्हणजे काय, तर भ्रष्ट म्हणजे जे वाईट आहे, चुकीचं आहे, त्याला भ्रष्टाचार असं म्हणतात. की आपणच बघतो की काही ठराविक काम करण्यासाठी भ्रष्टाचार केला जातो. म्हणजे आपण सुद्धा म्हणतो की मी आई हे काम करीन, पण त्यासाठी मला तू चॉकलेट दिलं पाहिजे. पण प्रत्यक्षात त्या आईचं काम म्हणजे आईचंच काम आहे असं असतं का, नसतं. तर ते आपलंसुद्धा काम असतं. घरातली जी कामं आहेत ती सगळ्यांची मिळून असतात, पण तरीसुद्धा आपण आईला म्हणतो की मी दळण आणीन, पण त्याच्यासाठी तुझ्याकडून चॉकलेट घेईन. मग हे भ्रष्टाचारच आहे, हे चुकीचंच विचार आहे किंवा चुकीचंच आचरण आहे. मग असे देशामध्ये जे भ्रष्टाचार करणारे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. हे जे त्यांना जनतेचे महत्त्वाचे प्रश्न वाटत होते की जनता निर्भय राहिली पाहिजे, जनतेची अन्नधान्याची गरज पूर्णपणे भागली पाहिजे आणि जनतेमध्ये भ्रष्टाचार पण होता कामा नये, त्यांचे सगळे जे काही काम आहे तर ते चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी किंवा चांगलं राज्य देण्यासाठी त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. देशातील अशिक्षित लोकांना साक्षर करणे. अशिक्षित म्हणजे जे शिकलेले नाहीत, ज्यांना लिहिता वाचता येत नाही, त्यांना अशिक्षित असं आपण म्हणतो. म्हणजे लिहिता वाचता ज्यांना येत नाही, तर त्यांच्यासाठी साक्षर करण्याचं म्हणजे त्यांना लिहिता वाचता येण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम त्यांनी केलं. त्यासाठी साक्षरता वर्ग निर्माण झाले की जे शिकलेले आहेत त्यांनी आपल्या वाडीमधील किंवा गावामधील लोकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करणं.
कारण त्यांच्या कार्यकाळामध्ये बरेच लोक निरक्षर होते किंवा अशिक्षित होते, ज्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नव्हतं, असे बरेच जण होते. तर त्यांच्यावरती प्रयत्न करण्यासाठी म्हणून त्यांनी साक्षरता वर्ग निर्माण केले. पुढे अन्नधान्य उत्पादन वाढवणे, जे भूक भागवण्यासाठी जे अन्नधान्य पिकवणारी राज्य आहेत तर त्यांच्यामध्ये अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणं, त्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणं किंवा शेतकऱ्यांचा माल जास्तीत जास्त बाहेर जाऊ शकतो किंवा परराष्ट्रामध्ये जाऊ शकतो ह्याच्यासाठी प्रयत्न करणं, अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केलेले होते. गरिबांसाठी घरे बांधणे, म्हणजे जे गरीब आहेत की जे स्वतःचं घर बांधू शकत नाहीत आर्थिक परिस्थितीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे, तर अशांसाठी सरकारनं घरं बांधणं अशी योजना त्यांनी सुरू केली. देशाचे शत्रूपासून संरक्षण करणे, म्हणजे जे आपले देशाच्या शत्रू आहेत तर त्या शत्रूंच्या पासून आपण संरक्षित असलं पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यासारख्या लोकोपयोगी म्हणजे लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या कार्यांना त्यांनी हात घातला. म्हणजे त्यांना जनतेचे कोणते कोणते प्रश्न आहेत हे माहिती होतं. त्यामुळे त्यांनी जेव्हा पंतप्रधान झाले, जबाबदारी त्यांच्यावरती आल्यावरती त्यांनी त्याप्रमाणे काम केलं की जेणेकरून जनतेला कोणतेही प्रश्न त्यांचे राहणार नाहीत किंवा त्यांना जास्तीत जास्त चांगलं जीवन जगता येईल, अशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केले. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते केले तर अशिक्षित लोकांना साक्षर करणं, अन्नधान्य उत्पादन वाढवणं, गरिबांसाठी घरे बांधणं किंवा देशाचं शत्रूंपासून रक्षण करणं, भूक भय भ्रष्टाचार हे तिन्ही गोष्टी जेवढ्या कमी होतील तेवढ्या कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. ते पक्के लोकशाहीवादी आणि राष्ट्रवादी होते. आता लोकशाहीवादी का म्हटलेलं आहे? लोकशाही आणि हुकुमशाही म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वर्चस्व असणं, त्याला हुकुमशाही आपण म्हणतो. घरामध्ये सुद्धा आपण म्हणतो की वडिलांची हुकुमशाही आहे का किंवा आईची हुकुमशाही आहे का, जे एकाच व्यक्तीचं समजा घरामध्ये ऐकत असतील तर त्याला आपण हुकुमशाही असं म्हणतो. आणि लोकशाही म्हणजे काय की लोकांच्या विचारांनी वागणं, म्हणजे सगळ्यांचं मत घेऊन एखाद्या गोष्टीवरती मत मांडणं किंवा मत ठरवणं, त्याला लोकशाही असं पण म्हणतो. मग त्यांच्यामध्ये अशी इच्छा होती की लोकशाही जे लोकांचं हे राज्य आहे, मी पंतप्रधान आहे तर मीच काहीही निर्णय घेणार असा त्यांचा विचार नव्हता, तर लोकांना जे आवश्यक आहे तोच आपण केलं पाहिजे असे त्यांचे विचार होते. ते पक्के लोकशाहीवादी आणि राष्ट्रवादी होते. राष्ट्र म्हणजे देशाचंच भलं ज्याच्यात होईल ते करण्याचा प्रयत्न ते करत होते. सर्व जग हे कुटुंब आहे असे विचार ते नेहमी मांडत असत. म्हणजे प्रत्येक देशाला मीच श्रेष्ठ असं न होता संपूर्ण जग म्हणजे सगळी राष्ट्र ही सारखी आहेत, ती एक कुटुंबासारखी वागली पाहिजेत असं त्यांना वाटत होतं किंवा तसे त्यांचे विचार होते. निर्भय वृत्ती, आत्मविश्वास, आशावादी मनोवृत्ती हीच त्यांची खरी ओळख. ओळख म्हणजे काय? त्यांची अस्मिता काय आहे तर निर्भय वृत्ती. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भय नव्हतं, कुठल्याही प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये नव्हती. आत्मविश्वास की हे मी करू शकतो, लोकांचे प्रश्न जे आहेत ते मी सोडवू शकतो असा विश्वास त्यांच्यामध्ये होता. आशावादी मनोवृत्ती. आशावादी म्हणजे काय की नक्की सगळं चांगलं घडणार आहे, ही आशावादी मनोवृत्ती त्यांच्यामध्ये होती. आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता की मी नक्कीच कोणतीही गोष्ट चांगली करीन आणि जे काही करणार आहे ते चांगलंच होणार आहे, कोणतेही प्रश्न जे आहेत ते सुटणारच आहेत असं पॉझिटिव्ह थिंकिंग त्याच्यामध्ये त्यांचं होतं. म्हणजे आशावादी मनोवृत्ती त्यांची होती की कुठेही त्यांचा निगेटिव्ह विचार नव्हता, निगेटिव्ह थिंकिंग नव्हतं. जे काही निर्णय असतील ते चांगलेच असतील आणि त्यातून संपूर्ण समाजाचं भलं होईल अशीच त्यांचे विचार होते किंवा त्यांचं मन त्यांना असं सांगत होतं की जे काही निर्णय असतील ते लोकांचे भल्याचे असतील. आणि हीच त्यांची ओळख होती की त्यांच्यामध्ये हे गुण होते, निर्भय होते ते, आत्मविश्वास होता आणि आशावादी मनोवृत्ती होती. मग लाडकं
जनतेचं लाडकं होण्यासाठी कोणते कोणते गुण हवेत किंवा आदर्श नेता आपण जर बनायचं असेल तर आपण सुद्धा हे गुण आपल्यामध्ये नक्कीच निर्माण करू शकतो की उद्या तुमच्यापैकी जर कोणी राजकारणामध्ये गेलं तर त्यांच्यासारखे हे गुण नक्की घ्या आणि त्यांच्यासारखाच जनतेचे आदर्श नेता व्हा. हाच या पाठाचा उद्देश आहे. धन्यवाद.